पुरुषाचं उजवं अंग चमकणं आणि महिलांचं डावं अंग चमकणं शुभ शकून आहे. चमकलं पाहिजे पण 2 मिनिटाकरता. जे दिवसभर असंच करतं समजायचं त्यानं दवाखान्यात गेलं पाहिजे. ठीक, त्याची काही मर्यादा इथलं सांगतो बाम अंग फरकन लगे. सीतामायला शुभ शकून गौरीनं आशीर्वाद दिला. सुनुसिये सत्य आशीष हमारी पूजे मन कामना तुम्हारी. सीतामाई सखी समेत सुनैना मातेकडे, राम लक्ष्मण दोन्ही बंधू विश्वामित्राकडे. विश्वामित्राने विचारलं नाही उशीर का केला. रामचंद्राने सांगायला सुरुवात केली. गुरुदेव, बगीचा में गए थे, जनक की प्यारी बेटी जानकी आई थी, बहुत सुंदर है, देखते देखते देर हो गई तो मुझे क्षमा करो. सांगल का कोणी विद्यार्थी गुरुजीला, का रे उशिरा आला. रस्त्यानं एक मुलगी बघितली गुरुजी, खूप सुंदर होती. सांगल जगाचा बाप विश्वामित्राजवळ सांगतो, बहुत सुंदर जनक जी की प्यारी बेटी जानकी बगीचा में आई, देखने में देर हो गई, क्षमा करो. याला अंतकरणाची विशुद्धी म्हणतात. अंतकरण की विशुद्ध होने के बाद आशीर्वाद मांगना नहीं पड़ता, मिल जाता है. मांगना पड़ता है नहीं, जो मांगने के बाद मिलता है वो आश्वासन, न मांगते मिल जाता वो आशीर्वाद. ते पूर्वी विष्णुभाऊ तमाशामध्ये ते वग असायचा. वग ते त्यांचेच माणसं, 5-10 पटक्यावाले पुढे बसलेले त्यांचेच लोक. एक भाषणाला उभा राहणार, एक लिखाणवाला, आणि मग भाषणाला उभा राहिला की एक पटक्यावाला म्हणायचा, आता आठवण झाली का आमच्या गावची साहेब 5 वर्षांनी. थांबा, शांत. काय शांत व्हा, प्यायला पाणी नाही. शांत, याचं पाणी घ्या लिहून रे. लिहिलं. बसा बाबा, पाणी मंजूर. दुसरं उठाय, पाणी कसं येईल साहेब, का नदी नाही आमच्या गावात. असं आहे का, नदी घ्या लिहून. आजोबा हां बसा, नदी मंजूर झाली. मग तिसरं, नदी कशी येईल साहेब, काय डोंगर नाही ना आमच्या गावात. असं आहे का, डोंगर लिहा. अरे बस, मांगने के बाद जो मिलता है वो आश्वासन, न मांगते मिल जाता वो आशीर्वाद. अंतकरण की विशुद्ध होणे. तुम्हाला माहीत आहे, भगवान बुद्ध काशीच्या नगरसेठकडे भिक्षेला, आणि भगवान बुद्धांना खीर आवडायची. काशीच्या नगरसेठने खीर केली. भगवान बुद्धांनी कमंडलू ठेवला. पुढे खीर वतनार तर त्यात चिखल दिसला. भगवान आपके कमंडल में कीचड़ भरा, मेरी गलती हो गई, अभी धो के लाता हो. धुवून आणला स्वच्छ आणि मग ठेवला. पुढे खीर वतली. नगरसेठ म्हणला, आशीर्वाद दो भगवान. आशीर्वाद की कीमत कितनी है नगरसेठ, खीर इतनी या खीर से ज़्यादा. खीर तो 2 रुपए की भगवान, आशीर्वाद बहुत कीमती होता है. तो तूने पहले बार तुम्हारी 2 रुपए की खीर मेरे कमंडल में क्यों नहीं डाली. कमंडल में कीचड़ था भगवान, करके मैंने 2 रुपए की खीर नहीं डाली. देख नगर सेठ, मेरे कमंडल में कीचड़ था तो तूने तुम्हारी 2 रुपए की खीर नहीं डाली. ये तेरा काया का कमंडल पूरा विकार से भरा है. मैं भी मेरा कीमती आशीर्वाद नहीं दे सकता. आशीर्वाद मांगना नहीं पड़ता, मिल जाता है. म्हणून विश्वामित्र सहज म्हणले, सुफल मनोरथ होई तुम्हारे. दुसरा दिवस सूर्याचा उदय झाला. राजा जनकाच्या वतीनं शतानंद जी आले. चलो महाराज, आपके साथ 2 राजकुमार, उनको साथ लेकर बुलाया. महाराज ने सोयर मंडप में खड़े हो गए. विश्वामित्र, चलो श्री राम, चलो लखन, हम देखते हैं आज विजय किसकी होने वाली. लखन सामने आकर के बोला, मैं यहाँ जवाब दूँ क्या बाबा, क्या विजय किसकी होने वाली. बोल, जिसके ऊपर आप जैसे संतों की कृपा है, विजय उसी की होने वाली. रंगभूमि आए तो भाई, असी सुधि सब पुरबासी न पाई. चले सकल गृह काज पिसारी, बाल जुबान जरत नर नारी. बच्चे लोग, बूढ़े लोग, जवान लोग, महिला और पुरुष. देख जन का भीर भई भारी, सुच सेवक सब लिए हंकारी. तुरंत सकल लोग न पै जाऊ, आसन उचित देव सब काऊ.
संभालो विश्वामित्र बाबा को संभालो, राम लखन को सुरक्षित स्थल ले आओ, उंच मंचकावर राम लक्ष्मण विश्वामित्र विराजमान, देशोदेशीचे राजे आपापल्या आसनावर वेदिकेवरती धनुष्य सीतामाई धवल फुलाची माला घेऊन सखी समेत उभ्या, पण सर्वांचं लक्ष राम लक्ष्मणाकडे। जनक जी बोले बंदीजन मेरा पन कहो। बंदीजन म्हणजे कुल थोरवी गाणारे भाट। बंदीजन खड़े हो गए। बोले बंदी बचन पर, बोले बंदी बचन पर, सुनऊ सकल महिपाल, बोले बंदी बचन पर। बोले बंदी बचन पर, सुनऊ सकल महिपाल, बन पिधे कर कई अमर, पूजा उठाई विशाल। दीप दीप में से खंड खंड में से राजा महाराजा हमारे जनक जी के मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो। सभी को पता तो भी बताना हमारा फर्ज है। धनुष को उठाएगा, प्रत्यंचा चढ़ाएगा, उसी को महाराज जनक जी की प्यारी बेटी जान की माला पहनाएगी। सब तैयारी करने लगे। सुनी पण सगल भूपय विलासे, भटमानी अतिशय मन मागे, परिकर बांधे उठे यकुलाई, चले इष्ट देवन सिरनाई, तमकिता कितक शिवतन उदरही, उठई न कोटि भाति बलु बरही, जिनके कछु विचार मन माही, चाप समीप महीपन जाई। बहुत देर तक कोई धनुष को हिल नहीं पाए। सगळ्या राजाने विचार केला का रे, राजा जनक आणि 10,000 पहलवानच्या द्वारा धनुष्य उडत आण, मग आपण 10,000 राजा मिळून उचल, काय बिघडल, काय बिघडल उदा भूप सहस्र से कई मारा, लगे उठावन करही नटारा, भूप सहस्र से कई मारा, लगे उठावन करही नटारा, कबीर संवत्सरा जनक से कामी बचन सती मनुष्य से, कबीर संवत्सरा जनक से कामी बचन सती मनुष्य से, भूप सहस्र से कई मारा, लगे उठावन करही नटारा, भूप सहस्र से कई मारा, लगे उठावन करही नटारा, भूप सहस्र से कई मारा, लगे उठावन करही नटारा, टगई न संवत्सरासन कैसे, कामी बचन सती मन जैसे। शेवटी 10,000 राजे उतरल्या चेहऱ्यानं। रति बिन राज, रति बिन काज, रति बिन मरना मरना, रति को रति बिन सासा, रति बिन संत, रति बिन जन होय रति को, रति बिन राज, रति बिन काज, रति बिन मानस नागत, रति को रति बिन साधु, रति बिन संत, रति बिन जोगन होय गति को। कभी गंगा कहे सुन सागर, कभी गंगा कहे सुन सागर, एक रति को रति बिन मानव, एक रति को रति बिन मानव, एक रति को रति बिन राज, रति बिन काज, रति बिन मरना मरना, रति को रति बिन सासा, रति बिन संत, रति बिन जन होय रति को, राज, रति बिन काज, रति बिन मानस नागत, रति को रति बिन साधु, रति बिन संत, रति बिन जोगन होय गति को। निस्तेज उतरल्या चेहऱ्यानं सगळे राजे आपापल्या आसनावर, कोणी उठत नाही। जनक राजे उठले। दीप दीप में से खंड खंड में से राजा महाराजा मेरे मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो। देख लिया मैंने आपकी ताकत को, कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर। वादा मत करो कि मैं क्षत्रिय हूं। हा अपमान सर्वांनी सहन केला। शेवटी आप अपने अपने घर चले जाओ, तरी कोणी उठत नाही। सज्जन राजे अभिमानी राजाला म्हटले का रे, तो मुलीचा बाप आहे, उभा झाला तो, मंडप त्याचाच, मुलगी त्याचीच। स्वतः मुलीचा बाप म्हणतो की आता मंडपातून घरी निघून जा, काही लाज आहे का नाही आपल्याला, तरी का बसता? अभिमानी राजे म्हणाले बसण्यात एक फायदा। आता काय फायदा? अरे आपल्यानं धनुष्य नाही उचललं, अयोध्येचे पोरं उचलतील का? आणि त्यांच्याने नाही उचललं, जनक काय जानकी कुवारी ठेवल का? मग जनक राजे साधू संताला विचारतील काय करावं? साधू संत म्हणतील आता हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार द्या, हत्ती मंडपात फिरवा, ज्याच्या गळ्यात हार घालल त्याला जानकी देऊन टाका। असा जर निर्णय झाला, हत्ती हार घेऊन फिरला, योगायोग। जर समजा त्याच्यात आपलाच नंबर लागला
तर घाई करण्यापेक्षा बसू 10 वाजेपर्यंत म्हणून बसले होते. अपने अपने घर चले जाओ. हा अपमान सर्वाणी सहन किया, लेकिन तुलसी जी कहते शेष का होता दुनिया का आधार. 15 साल का लखन खड़ा हो गया और खड़े होकर के लखन जी बोले, जनक कहीं जनक जस अंकित बाणी, विद्यमान रघुकुल मन जानी. अनुचित बाणी रघुकुल मन जाने. सुतव भान कुल पंकज वाणी, काम सुभावन कछ अभिमान. सुतव भान कुल पंकज बाणो, कछु अभिमानो. तो तुम्हारे अनुशासन पाऊं, कंदु कलिव ब्रह्मांड उठाऊं. जो तुम्हारे अनुशासन पाऊं, कंदु कयो ब्रह्मांड उठा. लखन सको पपचन सब बोले, कमकान बही दिग्गज डोले. लखन सको पपचन सब बोले, कमकान दिग्गज डोले. सकल लोग सब भूपट रान, सियहि आरस जनक सब जाने. सकल लोग सब भूपट रान, सियहि आरस जनक सब जाने. लखन सको पपचन सब बोले, कमकान बही दिग्गज डोले. लखन सको सब बोले, जनक आप चाहे तो पूरी मिथिला नगरी उठा के समुद्र में फेंक देता हूं. इतनी ताकत रघुवंश में आप भाषा कर रहे, कोई क्षत्रिय बचा नाही भूमंडल पर. पण लक्ष्मणाच्या लक्षात आलं आपल्या बापाच्या वयाचे जनक, एकरी भाषेत जनक म्हटलं आणि उठताना दादाची रामाची परवानगी न घेता उठलो. माझा भाऊ राम रागावला तर नसेल म्हणून रामाकडे बघितलं. राम हसत होता. माऊली, रागातल्या माणसाला कोणी हसलं ना, राग कमी नाही होत, डबल भड़क. बोले भैया मैं क्रोध के मारे लाल हो गया और आप मुस्कुरा रहे हो. बोले लखन, सूरज तब निकलता है पहले लाली. आता कळालं रे, लक्ष्मण रूपी पूर्व दिशा तांबडी झाली, राम रूपी सूर्याचा उदय होणार. सच कहूं लखन, जब बाबा बोले कि क्षत्रिय बचा नहीं तो सबसे ज्यादा गुस्सा मुझे आया था, लेकिन करे क्या रे. बाबा विश्वामित्र बैठे हैं, उनके इजाजत के बिगर उठना मर्यादा का उल्लंघन. इशारा बाबा जी को था. बाबा जी समझ गए कि मेरा राम इजाजत मांग रहा, तो विश्वामित्र बाबा बोल उठे, रामचंद्र मंचक पर खड़े हो गए. माँ बाप को याद किया, वशिष्ठ गुरु जी को याद किया, विश्वामित्र जी को प्रणाम किया. सब देख रहे प्रभु की. उदित उदयगिरी मंच पर, उदित उदयगिरी मंच पर रघुवर पाल पतंग. उदित उदयगिरी मंच पर, उदित उदयगिरी मंच पर रघुवर बाल पतंग. विकसे संत सरोज सब, हर्षे लोचन भृंग. मंच के नीचे प्रभु आ रहे, मानो कोई शेर का बच्चा हिमालय के नीचे आ रहा. धनुष्याकडे पाहू लागले, आपोआप जाग्यावर हलाय लागलं. सीतामाईनं गणपती बापाची प्रार्थना सुरू केली, देवा हे कार्य सिद्धीत जाऊ दे. गणनायक वरदायक देवा, गणपती रामाच्या लग्नात वरदायक देवा. गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा. बहुत सुंदर,
नायक बरदायक देवा. प्रभू धनुष्यापर्यंत पोहोचले आणि सीतामाई गणपतीची प्रार्थना. का? याची दोन कारणं आहे. धनुष्य शंकराचं आहे, शिवधनुष्य. आणि समजा उचलण्यात तुटलं आणि शंकरजी जर रागानं आले आणि ते पाहिल आपला मदतीला आहे, आता रागवायचं कोणावर? पहिला मुद्दा तो आहे, गणनायक. दुसरा, विघ्नहर्ता देव गणेश आहे. एवढं निर्विघ्नपणे कार्य पार पडू द्या. प्रभू धनुष्याकडे पाहू लागले, आपोआप हालू लागले. सगळे चकित झाले. अरे जे 10,000 पहिलवानाने हाललं नाही ते नुसतं दृष्टीनं हालतंय. चकित झाले. एवढ्यात हजारो सूर्यासारखा प्रकाश पूर्ण मंडपा, प्रकाश ही प्रकाश. उस प्रकाश में एक शेन के बीच भगवान रामचंद्र टूटने लगी, वृक्ष की पत्तियां झड़ने लगी, साधु की समाधि टूट गई, समुद्र खलबलाने लगा, नदियों का भाव बदल गया, शेषनाग व्याकुल हुए, इंद्र के दरबार में अप्सरा के नूपुर टूटने लगे. सोच रहे क्या हुआ? सूरज का रथ पूरब से पश्चिम जा रहा था, दक्षिण चला गया. तुलसीदास जी ने बता दिया, कोदंड खंडे राम तुलसी हत बचन चारी. तो सभी ने जय जयकार किया. धनुष्याचे 2 तुकडे झाले. लक्ष्मणराव उतरले नाही बरं का. हे डोळ्यापुढे चित्र आणा. उडी टाकली, उडी. भावाचा विजय, आनंद आवरेना भावाला. आणि एका उडीत सासरा गाठला पहिला. हे नीट ऐका. सासरा राजा जनक, सासऱ्यानं खाली मान घातली, लक्ष्मणरावनं छाती काढली. छाती काढून, ए पागल बुड्ढे, 7 बजे से बकवास कर रहा था, क्षत्रिय बचा नहीं. क्षत्रिय देखा भाई को, 2 टुकड़े कर डाले, दूसरा है तो मुझे तो तोड़ के बताता हूँ. पार सासरा शर्मिंदा झाला. पुन्हा लक्ष्मणराव स्टेजवर आले. आता रामचंद्राच्या पुढे सीतामाई धवल फुलाची माला घेऊन आल्या. रामाची उंची जास्त आहे, सीतामाईचा हात गळ्यापर्यंत पुरत नाही माऊली, आणि राम जास्त वाकत नाही. मर्यादा पुरुषोत्तम आहे. आताचा नवरदेव कितीकच वाकला असता भाऊ, ते त्यात प्रभूवर जबाबदारी आहे. यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनाः सयत प्रमाणम कुरुते लोकतनु वर्तते. वडील जे जे त्या नाव धर्म ठेविती. प्रभूला वाटलं आपण जर वाकलो तर 2024पर्यंत पद्धत होऊन बसल की नवरदेवानं नवरीच्या पाया पडणे. थोडेसे किंचित वाकले, किंचित वाकले. असं हे मन लावणं आहे का? म्हणजे मला बरं वाटते. मी सांगतो तुम्ही मोबाईलमध्ये बोलता. नाही. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. रात्रंदिवस आहे मोबाईल. आणि माझं खोटं तुम्ही मरून पहा, पहिला मोबाईल काढून घेणार आहे तुमचा, येऊ देत नाही सोबत. एवढं एक 3 तासाचा जर मोह टाळला तर काय जगाचं बिघडणार हे तर सांगा मला. पूर्वी अजिबात नव्हतं तरी चालत होतं ना. आम्ही रामायण सांगतो ते खाली बोटं दाबतात. असं नाही. ज्यांना एवढा व्याप असेल कृपया, मला काही देणं घेणं नाही, उद्यापासून त्यांनी मागं बसायचं, मोबाईल बंद करायचा आणि मग कथेला श्रवणाला बसायचा. आनंद बिघडून जातो. आपण एकरूप झालो ना त्याच्यामध्ये. हे चित्रपट नाही, पण श्रोत्याला आणि वक्त्याला साक्षात दिसलं पाहिजे तर आनंद येतो, तर मजा येते. पुन्हा एकदा
गळ्यापर्यंत हार. प्रभू थोडेसे वाकले, जास्त वाकत नाही. आता काय करावं? प्रभूनं लक्ष्मणाकडे पाहिलं. लक्ष्मणानं अशी मान हलवली. स्टेजवरचा प्रकरण, भावाभावाचा इशारा असेल तो माऊली. अशी मान हलवली. विश्वामित्राच्या लक्षात आलं, बात क्या है रे लखन, तुम्हारे भाई तुम्हारे तरफ देख रहे, तुम मुंडी हिला रहा. गुरुदेव ये शादी का काम है ना, हाँ इसमें इशारे बहुत आते हैं, बूढ़े लोगों ने ध्यान नहीं देना चाहिए. वो तो ठीक है, लेकिन इशारा कौन सी बात का इशारा? मेरा राम भैया इशारे से बोल रहा है कि लखन तू शेष का अवतार है, पृथ्वी उठाने वाला है, तो जिधर जानकी खड़ी है उधर की पृथ्वी उठाओ, सीता की ऊंचाई बढ़ेगी, माला पहनना आसान हो जाएगा. तूने क्या कहा? मैंने मना कर दिया भैया, मैं शेष का अवतार हूँ, पृथ्वी उठाऊंगा लेकिन आधी थोड़ी उठाऊंगा, पूरी. अंतर उतना ही बना रहेगा, ये काम नहीं बन सकता. अच्छा ये इस बात का था इशारा. हाँ ये काम कब बनेगा? अभी. क्या? मुझे इजाज़त दो. जाओ लखन. आता लक्ष्मणाला सवय होती दंडवत घालायची आणि प्रभूला सवय आशीर्वाद द्यायची. ज्याची जी सवय असते ना. टांगेवाला झोपला होता, पुण्याची गोष्ट सांगतो दराडे साहेब. पहाटे 4 वाजता उठ, प्रवासी म्हटला. उठला त्यानं घाई घाई लोबापोटी घोडं सोडलं, घोडं जोडलं टांग्याला. निघाला टांगा. स्वारगेटला जायचं आहे. तो 2च मिनिटात घोडा थांबला स्टँडवर. उतरला टांग्यावाला, डॅन्स केला. 2 मिनिट पुढा चालला, पुन्हा उतरला, पुन्हा डॅन्स केला. पुन्हा 4-5 वेळा डॅन्स केल्यावर प्रवासी वयत आला. ए टांग्यावाल्या, 20 वर्षापूर्वी झाली माझी हौस, मी काही नवरदेव नाही बसला डॅन्स करत. गाडी मिळाली पाहिजे. तुम्ही झोपत न उठवतो राव. काय फुकट देतो का? फुकट नाही. माझ्याकडे 2 घोडे आहे पाटील, एक टांग्याचं आणि एक वरातीचं. झोपत न उठलो राव, घाई घाई घोडं सोडलं आणि टांग्याला जोडलं. पण आता लक्षात आलं, टांग्याचं घरी राहिलं आणि वरातीचं टांग्याला आलं. मग डॅन्स केल्याशिवाय स्टँडवर जात नाही घोडं. का सवय आहे. तसं लक्ष्मणजीला सवय दंडवत घालायची आणि प्रभूला सवय आशीर्वाद द्यायची. जसा लक्ष्मण दंडवत घालतोय, प्रभू खाली वाकले लक्ष्मणाला आशीर्वाद देण्यासाठी. तेवढ्याच सीतामाईनं फुलाचा हार प्रभूच्या गळ्यात. एक लक्षात घ्या, महिला आणि पुरुषमध्ये एक फरक आहे. महिलांना काही सुचलं नाही त्या जमिनीकडे पाहून विचार करतात. पुरुषांना काही आठवत नाही ते असं आकाशाकडे पाहतं. हे सहज आहे, नैसर्गिक आहे. माझं खोटं असेल तर तुम्ही घरी जा. म्हातारपणात माना हालतात की नाही? नैसर्गिक फरक. महिलांची मान हालते सरळ, पुरुषाची आडवी. माझं खोटं असतं तर उद्या दिवसभर काय काम आहे तुम्हाला? दराडे साहेब, याचं कारण आहे, तिला आना म्हणायची सवय झालेली असते जन्मभर. म्हातारं दिसलं पुढं की अशीच करते, आना आना. आणि ते आणून आणून वैतागून गेलं असते. तिनं असं केलं की असं. आता नाही. बैलासारखा राबलोन पुरा अकोले तालुक्यात जन्मभर तुझ्यासाठी आणलं, तुझ्या पाया पडतो. आता नाही. हे आडवते. तसं पुरुषांना आठवलं नाही ते आकाशाकडे पाहून विचार करतात. महिलांना सुचत नाही त्या जमिनीकडे पाहून. का? महिलांचा आदर्श धरणी आहे, पुरुषाचा आदर्श आकाश आहे. म्हणजे सीतेचं रामासोबत झालेलं लग्न धरणीचं आकाशासोबत जुळलेलं नातं. हातवर स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर सर्वांनी म्हणा, लाजू नका. स्वयंवर. हात जोडून मृदुपतो विश्वामित्रासी, हात जोडून मयूरपतो विश्वामित्रासी. आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी, आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी. आनंदाने भरले डोळे, भरले डोळे, स्वयंवर झाले
सीतेचे सर्वांनी स्वयंवर सीतामाईनं फुलाची माळ गळ्यात घातली, पण पाया पडत नाही. सख्या म्हणल्या पाया पडणार. तुम्हाला नाही माहिती का, याच्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झालती. मी आता नवरीच्या वेशात आहे, माझ्या बाशिंगाला हिरे आहे, आणि हिरे चरणाला लागलं तर सगळ्या हिऱ्याच्या बाया होतील, त्या माझ्या सवती होतील. एवढ्यात आरडावरडा सुरू केला बाकीच्यानी, ज्यांना उचलता आलं नाही धनुष्य. पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, श्री राम को पकड़ो, मर्द बैठे हमारे सामने का अयोध्या का राजकुमार ले जाकर जानकी को. जिधर उधर शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने. उसी समय परशुराम आ गए. सुनि शिव धनु भंगा आए मन पतंगा आए रघुकुल मन पतंगा ई अवसर सुनि शिव धनु भंगा ई अवसर सुनि शिव धनु भंगा आए रघुकुल मन पतंगा आए रघुकुल मन पतंगा ई अवसर सुनि शिव धनु भंगा ई अवसर सुनि शिव धनु भंगा गौर शरीर बुद्धि बल भ्रजा गौर शरीर बुद्धि बल भाजा बालक सालक पुण्य राजा बालक सालक पुण्य राजा ई अवसर सुनि शिव धनु भंगा ई अवसर सुनि कमल पतंगा आए वो भृगुकुल कमल पतंगा तेहि अवसर सुनि शिव धनु भंगा तेहि अवसर सुनि तेहि अवसर सुनि तेहि अवसर सुनि. त्याच वेळेला परशुरामजीचं आगमन आहे. इथून दिसेल तुम्हाला बैलासारखे पुष्ट खांदे, आरक्त नयन, विशाल बाल, पुराण प्रसिद्ध परशु, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करायची ताकद. ज्याच्याकडे बघावं त्याला वाटतं मरण जवळ आलं, अशी रागीट दृष्टी. आणि परशुरामजीला गेटवर पाहिल्याबरोबर हत्यार हातात घेतलेल्या राजाने टाकून दिलं खाली. लटलट लटलट कापू लागले. आणि परशुरामजीच्या पुढे जाऊन आपल्या आज्याच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत. पितु समेत कही कही लगे करण सब पितु समेत कही कही जनामा लगे करण सब लगे करण सब प्रणाम. पितु समेत कही कही जनामा लगे करण सब दंड प्रणाम. पितु समेत कही कही जनामा लगे करण सब दंड प्रणाम लगे करण सब दंड प्रणाम. पितु समेत कही कही जनामा लगे करण सब दंड प्रणाम. पितु समेत कही कही जनामा लगे करण सब दंड प्रणाम. जय सुभाय वही जी जाने सो जा नहीं चलो आए खुदाने सो जा नहीं चलो आए खुदाने सो जा नहीं चलो आए खुदाने. पितु समेत कही कही निज नामा लगे कर्ण सब दंड प्रणाम. आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख. बाबा मी अमुकाचा नातू, अमुक माझे आजोबा, मी अमुकाचा मुलगा, अमुक माझे वडील. तुम्ही चातुर्मास थांबले होते आमच्याकडे, अकोल्याहून आणायचो चिकून सफरचंद, उद्देश एकच मारून. प्रचंड गर्दी बघितली, लाल डोळे. जनक या इतनी भीड़ क्यों? आपको पता नहीं 21 बार निक्षत्रिय पृथ्वी करना परशुराम मैं दुनिया में जिंदा हूँ, तो मेरी इजाजत लिए बगैर क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है? जनक जी भयभीत, विश्वामित्र तटस्थ, राम शांत, लक्ष्मण क्रोधायमान. आणि जेव्हा मंडपाच्या मध्यभागी आले धनुष्याचे 2 तुकडे बघितले, जनकाचा हात धरून ढकला, मागे पुढे ढकलला 2-3 वेळा.
ए मूर्जनक धनुष किसने तोड़ा है? जिन्होंने धनुष्य तोडा समाज से बिलक कर दो, सबकी हत्या कर डालूंगा. रामचंद्रानं विचार केला की सासऱ्याला किती धमकावला तरी सासरा म्हणणार नाही जावयानं तोडलं का, त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न आहे. तराडे साहेब मग स्वतः रामच पुढे आले. नात संबुधन भंज निहारा हो को एक दास तुम्हारा. धनुष्य भंग करने वाला आपका कोई सेवक नहीं राघव, सेवक तो सेवा करता है, दुश्मनी का काम किया कौन है वो? रामप्रभूला धमकावं लागले. लक्ष्मण जमले बाबा चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची मुलाखत नाही घडवून आणली तुम्ही का? माझा दादा राम केवढा शांतनीय पांढऱ्या दाढीचं कुऱ्हाडवालं केवढं रागेट तिथं मी पाहिजे बाबा. आणि विश्वामित्राच्या लक्षात इथं लक्ष्मणरावचंच काम आहे. जाऊ लखन आले. आगीत रॉकेल ओतावं असे पहिले शब्द लक्ष्मणाचे. हम बहुत धनुष्य तोड़े उल्लर काई, हमने तो बचपन में ऐसे कहीं कमठे तोड़ डाले. कमठे ते बांबूचं आणतात आजोबा लोक नातवाला खेळणे जत्रेतून, त्याला कमठा म्हणतात. अरे रावणानं हाललं नाही त्याला लक्ष्मण कमठा. ए राजा के बालक मुँह संभाल के बात कर, कमठा बोलता है क्या रे? धनुष्य काही सामान्य लग रहा म्हणजे धनुष्य सामान्य वाटलं का तुला? धनुष्य सामान्य नाही का बाबा? नाही. मग धनुष्य सामान्य नाही हे तुम्ही कबूल करता महाराज. हां तर त्याला तोडणाराही सामान्य नसावा असं का नाही वाटत? का वाद घालता? मग तर पुन्हा धावले. महाराज आएगा है बेटा. रामचंद्र जाने दो बाबा, छोटा बच्चा है, दूध है उनके मुंह में, नहीं जहर भरा है ना सीधा साधा. तू तो तेड़े स्वभावाला भाई क्यों साथ में रखता है? बराचसा शाब्दिक. शेवटी रामचंद्र प्रभूंनी आपल्या अंगावरचं वस्त्र बाजूला केलं. छातीवरचं भृगू ब्राह्मणाच्या लातेचं चिन्ह परशुरामजीने बघितलं. कडून चुकला अवतार झालेला आहे. परशुरामजीने रामप्रभूची स्तुती केली आणि परशुरामजी निघून जातात. आता राजा जनकाच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या. का? अरे सगळे जग ज्याला लटलट कापतं, 21 वेळा ज्यानं निक्षेत्र पृथ्वी केली तो परशुरामासारखा वीर एवढ्या समाजात ज्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो असा श्रीरामासारखा जावाई पठ्ठ्याला मिळाला, याचा आनंद आवरेना. आणि मग जनक राजे म्हणाले विश्वामित्राला, बाबा मेरे लिए क्या सेवा है? तसं लग्नकाल झालं रामा, लग्नकाल झालं जनका, पण विधिवत लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आपण एक काम करा. एक पत्र तयार करा. ते पत्र दूतांच्या करवी अयोध्येत पोच करा आणि राजे दशरथजीला सन्मानित करून इथे बोलवून घ्या, म्हणजे विधिवत लग्न सोहळा संपन्न करता येईल. मग पत्र तयार झालं. वेळ कमी असल्यामुळे पत्र हा बा समजून घेणे. आता काय करू? आता बरं ठीक आहे, अयोध्या डोळ्यापुढे आणा. ज्या दिवसापासून विष्णुभाऊ राम लक्ष्मण विश्वामित्रासोबत गेले होते ना, त्या दिवसापासून सगळी अयोध्या उदास होती. राजा दशरथाला जेवण जाईना. साधी गोष्ट आहे. तुमचा मुलगा मिलिटरीत असेल, त्याचं बॉर्डरवर नंबर लागला असेल, लढाई चालू असेल, तर बाप जेवता जेवता टी व्ही पाहतो, डोळ्याला धारा लागतात, ताट सारून देतो. माझंही पोर आहे. काय झालं असेल? अरे हे राक्षस मारायला गेलेले 15 वर्षाचे पोरं जेवायला बसायचे दशरथजी, 56 भोग, आणि रामाची लक्ष्मणाची आठवण यायची, डोळ्याला धारा लागायचे, ताट सारून द्यायचे. मैं महल में भोजन करता हो लेकिन मेरे दोनों लाल जंगल में क्या खाते हो गए. आठवणीनं रडायचे. आज सकाळची वेळ, दशरथ राजे सिंहासनावर विराजमान झाले. योग असा की त्याच वेळेला पत्र घेऊन दूत दरबारात. प्रणाम सरकार, प्रणाम भाई, कहा के हो? मिथिलापति जनक जी के सेवक. खुशी की बात, किस कारण आए हो? राम भैया का पत्र लेकर. आता काय आनंद झाला, उडी टाकली माऊली. राजा दशरथानं पत्र हिसकावून घेतलं आणि छातीला लावलं. वाचलं नाही हे नीट ऐका. पत्र वाचलं नाही, पत्राला पुत्र समजून छातीला लावलं. जे रडणं सुरू झालं. सही समय पर आए हो सेवक लोग, अरे बहुत याद आ रही थी राम लखन की. काय मेरा बेटा राम लखन, पत्र पढो सरकार तो पता लगेगा. एवढ्यात काय झालं, भरतजी आले. भरतानं बघितलं आपला बाप एक कागद छातीला लावून रडतो. पिताजी रो रहे, तुम्हारे राम भैया का पत्र आया बेटा. मेरे भैया का? हिसकावून घेतलं विष्णुभाऊ, पत्र हिसकावून घेतलं. भरताने वाचलं नाही माऊली, डोक्यावर ठेवलं. आणि डोक्यावर पत्र ठेवून भरत अख्ख्या राजवाड्यात नाचला. आज समाजानं सावत्र भावाचं प्रेम बघितलं. थोडा घरी गेल्यावर विचार करा, जे सावत्र भावाचं पत्र डोक्यावर घेऊन नाचतो त्या भावाचं खऱ्या भावावर प्रेम किती असं. शत्रुघ्नाला त्याची तीच अवस्था झाली. दरबार, सगळा दरबार भरला. सगळ्यांना कळालं
आता रडारड सुरू झाली. बरं पत्र कोणी वाचलं नाही. बाप रडतो म्हणून भरत रडतो, भरत रडतो म्हणून शत्रुघ्न रडतो, आणि तिघं बाप लेकर रडतात म्हणून दरबार रडतो. हे डोळ्यापुढे चित्र आणा. त्यावेळेला वसिष्ठ आले, सर्वांना शांत केलं. पत्र वसिष्ठजींनी आपल्याकडे घेतलं विष्णुभाऊ, आणि धीर गंभीर आवाजात पत्राचं वाचन सुरू केलं ना, सगळे कान टवकारून ऐकू लागले. 5 प्रसंग आहे. ताटिकावध, यज्ञरक्षण, अहिल्या उद्धार, धनुष्यभंग, परशुराम बिदाई. तुमच्या रामाला घेऊन जात असताना ताटिका नावाची राक्षसीन धावून आली. एकाच बाणात ताटिकेचा वध केला. टाळाचा कडकडाट केला प्रजाजनाने. दुसरा प्रसंग, सुभाऊ आणि मारीची यज्ञाचा विध्वंस करायला आले असताना सुभाऊचा नाश केला. मारीची 400 कोस पाठवला. माझा यज्ञ पूर्णत्वास गेला. मिथिला नगरीला जात असताना शापित अहिल्या तुमच्या रामाच्या रजक्रांतीचा उद्धार झाला. रावणासारख्यानं हालत नाही त्या धनुष्याचे तुमच्या रामानं 2 तुकडे केले, आणि 21 वेळा निक्षत्रे पृथ्वी करणारा परशुरामासारखा वीर तुमच्या रामाच्या चरणी डोकं टेकून निघून जाता झाला. हे 5 प्रसंग. आणि जेव्हा वसिष्ठजींनी वाचले, सगळ्या प्रजाजनाला आनंद आवरेना. ज्यांनी पत्र आणलं होतं दराडेसाहेब त्यांच्यापुढे सप्रेमभेटीचा ढीग लागला, पण ते नोकर हात लावेना. शेवटी दशरथ राजाला म्हणावं लागलं, सेवक लोग भीक नहीं है, प्रेम की भेंट है, स्वीकार करो. अविनय हो तो क्षमा करे सरकार, हम कन्या पक्ष वाले हैं, यहाँ दे सकते हैं, यहाँ का नहीं ले सकते. आम्ही सीतेच्या माहेरचे आहोत महाराज. माहेरचे माणसं देत असतात, लेकीच्या सासरचं नेत नसतात. अजूनही गावगाड्यामध्ये हा रिवाज आहे. काही संबंध नसू द्या, पण पूर्ण गाव एकत्रित येतंय लग्नासाठी. गावाची अब्रू जाता कामा नये. गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना वाटतं माझ्याच गावच्या ताईचं लग्न, आमच्याच घरातल्या मुलीचं लग्न आहे. आज आपली ताई पाहुणी होणार आहे. त्या गावचा श्रीमंत असेल तर तो गोदरेजचं कपाट आणतो, पण त्या गावचा झोपडपट्टीत राहणारा, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी, 2 शेळ्या चारणारा, जर्मनच्या ताटात शेळी भाकरी खाणारा गरीब असेल तोही अकोल्याला येतो आणि 25 रुपयाचं फुलपात्र नेतो. का? माझ्या गावची ताई नांदायला चालली म्हणतो. आम्ही सीतेच्या माहेरचे आहोत राजे, इथं देऊ शकतो, इथलं नेणार नाही. हे पहा, एक प्रसंग अजून सांगतो 1 मिनिटात. राजा जनकानं सप्रेमभेटीमध्ये हत्ती दिले होते. हत्ती बुद्धिवान प्राणी आहे, आणि जेव्हा अयोध्येला हत्ती आले 3 दिवस झाले गवत खात नाही. 4थ्या दिवशी राजा दशरथानं पत्र पाठवलं, आपने दहेज में भेजे हुए हाथी 3 दिन हो गए, अयोध्या का घास नहीं खा रहे, चिंता इस बात की वो जिंदा कैसे रह सकते, जल्दी जवाब देखो आप महाराज अयोध्यापती. राजा जनकाने पत्र वाचलं आणि उत्तर पाठवलं, ते सीतेच्या माहेरचे हत्ती असल्यामुळे लेकीच्या सासरचं गवत खाणार नाहीत राजे, पण काळजी नसावी. मी सप्रेम भेटीमध्ये पाठवलेले हत्ती जोपर्यंत माझ्या ताईच्या गावला जिवंत आहे तोपर्यंत त्यांचं गवत मिथिला नगरीवरून पाठवण्यात येईल. आपला महाराजा जनक. प्रसंग लक्षात. मग तयारी सुरू झाली. भरत शत्रुघ्न त्यांची मित्रमंडळी सगळे घोड्यावरती स्वार. राजे दशरथजी रथामध्ये, वसिष्ठ गुरुदेव, सुमंत प्रधान वरात निघाली. जगातले सर्व शुभ शकून वरातीला सामोरा येऊ लागले. नाही रामायणातलं काही लक्षात राहिलं? एवढं नीट ऐका. शुभ शकून. दाहिनं काग सुकेत सुहावा, म्हणजे जाताना उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसले, मुंगूस दिसला. 3 प्रकारचा वारा, शीतल, सुगंधी आणि मंद, याला म्हणतात त्रिभेद बयारी. डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ आणि कडेवर लेकरू घेतलेली महिला दिसली. लोवा शब्दाचा अर्थ आहे कोलं दिसलं. हे सगळे शुभशकुन आहे. वासराला पाजत पाजत गाय पडून आली. डाव्या भागाच्या वृक्षावर कोकी पक्षाचं गायन चालू आहे. हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे आडवा गेला. दही विकणारी महिला, मासे विकणारा कोळी दिसला आणि हातात वेदाचं पुस्तक घेतलेला ब्राह्मण. का? आज शकुनांनाही वाटलं आपल्यालाही पवित्र व्हायची संधी आहे. जगाचा बाप त्याचा बाप वरात घेऊन चाललेला आहे. ही संधी पुन्हा नाही. जेव्हा मोदी साहेबांच्या हस्ते पूजन झालं, भूमिपूजन,
राम मंदिराचं भूमिपूजन आठवा. आणि मग ब्राह्मणाला बोलायला माईक दिला. ब्राह्मणाचं रडणं सुरू झालं. आपण टी व्हीला पाहिलं. मोदीजी म्हणाले, क्यों पूजा करते समय मेरी कोई गलती होगी क्या? नहीं साहब. क्यों रोते हो? खुशी के आंसू है साहब. हमारी कितनी पीढ़ियाँ अयोध्या में पूजा करते करते गुजर गए साहब, लेकिन ऐसा अवसर कब मिलेगा जो हिंदुस्तान का प्राइम मिनिस्टर आज हमें यजमान मिला है साहब. ही खुशी के आंसू. असं आज शकुनाला वाटलं आपल्याला पवित्र व्हायची संधी आहे. जाताना उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसले पाहिजे. दराडे साहेब समजायचं आजचं काम 2.25%. झाडावरचे नाही, बसलेले कावळे. ते कधी कधी 5-50 कावळे बसतात ना शेतामध्ये, उजव्या भागाच्या शेतात. मुंगूस दिसला पाहिजे, कोलं दिसलं पाहिजे, हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे आडवा गेला पाहिजे, वासराला पाजत पाजत गाय दिसणे, दही विकणारा, मासे विकणारा कोळी, वेदाचं पुस्तक, डोक्यावर माठ पाण्यानं भरलेला आणि कडेवर लेकरू. बस समजायचं 2.25% काम. आज वरातील आहे शकुन. असं मध्ये नाश्त्याचाही कार्यक्रम आहे, पण एवढी कुठे वेळ आहे आपल्याला नाश्त्याला? विष्णुभाऊ नाश्ता काय इडली सांबार होता का? मग दधी चिवरा उपहार पारा, भरी भरी कावरी चले कहारा. दही आणि चिवडा नाश्त्याला. असं करीत करीत सीमेवर समाज आला. 2 सागराचं मिलन झालं. 2 सागर म्हणजे अयोध्येचा जनसागर, मिथिलेचा जनसागर. 2 सागराचं मिलन आहे. आनंदाला पारावार नाही. इथून दिसेल. तिकडून सर्वात पुढे जनकराजे, बंधू त्यांचे कुशकेतू, शेतानंदजी, विश्वामित्र, राम लक्ष्मण. इकडून सर्वात पुढे दशरथ राजे, वशिष्ठ गुरुजी, सुमंत प्रधान, भरत शत्रुघ्न. आलं चिरडोळा पुढे. घाई 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 राजे जनक दंडवत घालण्याच्या उद्देशाने येतात. वडखलं